मला फक्त सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय. देशभरात चर्चेत असलेल्या आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांच्या या वाक्याने अनेकांना धक्का बसला आहे. तब्बल 20 दिवसांच्या उपोषणानंतर आता त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. दिल्लीच्या जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांचे उपोषण आज 20व्या दिवशी पोहोचले आहे. नीट पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत ते उपोषण करत आहेत. या आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांनी 20 जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना 20 जुलै रोजी संसदेकडे शांततापूर्ण मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. वांगचुक म्हणाले आहे, मी बाहेरून कमजोर दिसत असलो तरी आतून खंबीर आहे. हा मोर्चा यशस्वी झाला नाही तर मी भूत बनून परत येईन. हे वक्तव्य त्यांनी हलक्या फुलक्या शैलीत केले असले तरी त्यामागील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार सलग 20 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांचे वजन सुमारे 9 किलोने घटले आहे. दीर्घकाळ अन्न न घेतल्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता असून परिस्थिती आणखी बिघडल्यास अवयव निकामी होण्याचाही धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनाला सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.